नमस्कार सर्वांना. आज आपण यम ह्या योगाच्या पहिल्या अंगाविषयी विस्तृत माहिती करून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम इंट्रोडक्शन. तर आपण हे जे सर्व यम आहेत हे अकॉर्डिंग टू महर्षी पतंजली आणि स्वामी सत्माराम यांच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. तर सर्वात प्रथम अष्टांग योग. अष्टांग योग म्हणजे काय आपण सर्वांना माहिती आहे की यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो अष्टांगांनी म्हणजे हे जे आहेत हे अष्टांग योग सांगितलेले आहेत किंवा योगाचे 8 अंग सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी यम हे पहिलं अंग आहे आणि हे सर्व समजून घेत असताना आपण इथे 2 गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. तर पहिली गोष्ट अशी आहे की हे जे 8 अंग सांगितलेले आहेत ह्या स्टेप नाहीत, ह्या स्टेप नाही आहेत. हे ॲट अ टाईम सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. यम ॲट अ टाईम पाळायचा आहे, नियम पाळायचे आहे, आसन करायचे आहे, प्राणायाम करायचा आहे. सर्व आपल्याला सायमल्टेनियसली सर्व आपल्याला करायचं आहेत. ह्या कुठल्याही प्रकारच्या स्टेप नाहीत आणि जिथे स्टेप अपेक्षित आहेत तिथं त्यांनी पर्टिक्युलरली मेन्शन केलेलं आहे. उदाहरणार्थ प्राणायामाची जी पतंजली मुनींनी व्याख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी तस्मिन् सती श्वास प्रश्वास योगती विच्छेद प्राणायाम असं म्हटलेलं आहे. तस्मिन् सती म्हणजे आसनावर सिद्धी मिळवल्यावर किंवा आसन सिद्ध झाल्यावर, याचा अर्थ असा होतो. म्हणजेच इथे कुठेही त्यांना क्रम अपेक्षित नाही आहे, कुठेही त्यांना स्टेप अपेक्षित नाही आहे. हे जे सगळं 8 अंग आहेत हे ॲट अ टाईम आपण आत्मसात करायचे आहेत किंवा ॲट अ टाईम याचा अभ्यास करायचा आहे. तर ह्या 8 अंगांविषयी तुम्हाला मी आता सांगितलं. आता याच्यानंतर दुसरी जी गोष्ट महत्त्वाची जाणून घ्यायची आपल्याला ती की एव्हरी लिम्ब ऑफ अष्टांग योगा इज रिव्हॉल्व अराउंड माइंड. आणि त्याच्यातले जे फर्स्ट 4 लिम्ब आहेत अप टू प्राणायाम म्हणजे यम नियम आसन आणि प्राणायाम, इट इज फॉर टू काम डाऊन माइंड अँड रिमेनिंग 4 म्हणजेच कोणते प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, इट इज फॉर टू कल्चर द माइंड. ज्या पहिले 4 आहे ते मन शांत करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो किंवा उपयोग करून घेणार आहोत इन द फील्ड ऑफ योग साधना. आणि रिमेनिंग 4 जे आहेत ते कल्चर दॅट जे मन शांत झालेलं आहे त्याला कल्चर करण्यासाठी आपण ह्या बाकीच्या उरलेल्या 4 अंगांचा आपण उपयोग करणार आहोत. तर त्याच्यामध्ये यम हे पहिलं सांगितलेलं आहे आणि यम हे मन शांत करण्यासाठी किंवा काम डाऊन ऑफ माइंड करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यानंतर यम म्हणजे काय? यम म्हणजे देह इंद्रियेषु वैराग्य यम इत्युच्यते बुधे. म्हणजेच काय की देह आणि इंद्रिय यांच्याविषयी वैराग्य उत्पन्न होणे म्हणजे यम होय किंवा त्याला यम असं संबोधले जातात किंवा ते ओळखलं जातं. मग असे 5 यम सांगितलेले आहेत महर्षी पतंजलींनी. त्याच्यामध्ये तत्र सत्य अस्तेय ब्रह्मचर्य परिग्रह यमा. म्हणजेच काय की अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 यम आहेत अकॉर्डिंग टू पतंजली. आणि हठयोग हा जो ग्रंथ आहे हा स्वामी सत्माराम यांनी लिहिलेला आहे. आणि हठयोग हा ग्रंथ हठयोग प्रदीपिका हा ग्रंथ हठयोगाचा मुख्य ग्रंथ मानला जातो आणि तो स्वामी सत्माराम यांनी लिहिलेला आहे. त्यात मात्र योगाची 4 अंग सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आसन पहिलं अंग आसन, प्राणायाम दुसरं, तिसरं बंध आणि मुद्रा, चौथं नादानुसंधान असं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे पहिलं जो उपदेश म्हटलेला आहे तिथे अंगांना उपदेश केलेला आहे. 4 उपदेश आहेत हठयोग प्रदीपिकेमध्ये. तर पहिला उपदेश हा आसनाचा आहे आणि आसनाचं वर्णन करत असताना त्यांनी प्रथम योग साधनेसाठी 6 साधक तत्व आणि 6 बाधक तत्व असे तत्व सांगितलेले आहेत किंवा सिद्धिकर भाव सांगितलेले आहेत. तर 6 साधक तत्वामध्ये त्यांनी उत्साह साहस धैर्य तत्वज्ञान निश्चय जनसंग परित्याग याचा उल्लेख केलेला आहे किंवा याचं वर्णन केलेलं आहे. आणि 6 बाधक तत्वांमध्ये अति आहार प्रयास अतिप्रमाणात बडबड करणे नियमग्रह जनसंग किंवा चंचलता हे 6 बाधक तत्व सांगितलेले आहेत. हे साधक आणि बाधक तत्व सांगितल्यानंतर त्यांनी आहाराचं वर्णन केलेलं आहे. अतिशय सुंदर प्रकारे आहाराचं वर्णन त्यांनी तिथे केलेलं आहे आसन या प्रकरणामध्ये. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी 10 यम सांगितलेले आहेत आणि 10 नियम सांगितलेले आहेत. तर 10 यम कोणते आहेत तर अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य क्षमा धृती दया आर्जव मिताहार आणि शौच
हे 10 प्रकारचे यम त्यांनी तिथे आसन प्रकरणामध्ये सांगून ठेवलेले आहेत. आणि यम हे फाउंडेशन सांगितलेले आहेत योगाचे. फाउंडेशन म्हणजे आधारभूत तत्व आहे योगाचं असं सांगून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स. तर यमाचं काय इम्पॉर्टन्स आहे, तर पहिलं बेस, इट इज अ बेस ऑर फाउंडेशन ऑफ योग साधना, किंवा हा पाया आहे. तर याचं मी एक उदाहरण देऊन तुम्हाला समजून सांगू शकते की जेव्हा आपण घर बांधतो किंवा एखादी बिल्डिंग बांधतो तर तिथे आपण भक्कम पाया निर्माण करतो. पाया म्हणजे काय, तिथे आपण खड्डे खोदतो आणि कुठपर्यंत खड्डे खोदतो की तिथे आपल्याला एकदम असा हार्ड स्ट्राटा लागत नाही तिथपर्यंत आपण खड्डे खोदतो आणि ते खड्डे आहे ते हार्ड सिमेंट कॉन्क्रीटने आपण रिप्लेस करतो. म्हणजेच आपण त्याचा पाया बांधतो जेव्हा आपल्याला घर किंवा बिल्डिंग बांधायची असते तेव्हा. त्याच प्रकारे यम नियम, आता मी इथे फक्त यमाबद्दल बोलणार आहे, पण यम नियम दोन्हीही हे पायासारखे आहेत आणि ह्या पायांवर पाया आहेत आणि खड्डे खोदणं म्हणजे यम आहेत आणि त्याच्यात हार्ड सिमेंट कॉन्क्रीट ते रिप्लेस करणं म्हणजे नियम आहेत. आणि जर हा पाया जर भक्कम असेल तर आपली अध्यात्मरूपी जी बिल्डिंग आहे ती भक्कम होणार आहे. आणि ज्याप्रमाणे पाया भक्कम असल्यावर वादळं किंवा वारा किंवा भूकंपाचा सहजा आपली बिल्डिंग हादरत नाही, त्याप्रमाणेच आपल्याला कितीही संकट आले तरी आपली योग साधना ही व्यवस्थित होते, कारण की आपला जर पाया हा भक्कम असेल तर. त्याच्यानंतर आता मग सांगितल्याप्रमाणे की एव्हरी लिम्स ऑफ अष्टांग योगा इज रिव्हॉल्व अराउंड माइंड. फर्स्ट 4 लिम्ब फॉर अप टू प्राणायाम, इट इज फॉर द काम डाऊन माइंड अँड रिमेनिंग 4 फॉर कल्चर्ड माइंड. तर त्याच्यामुळे हे जे आहे यम हे पहिलं अंग सांगितलेलं आहे तर ते आपलं मन शांत करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि हे तितकंच साहजिकसुद्धा आहे. समजा मी असत्य म्हणजे असत्य हे सत्य माझं वर्तन नसेल किंवा माझी बोलणं हे नेहमी असत्य असेल तर माझं माइंड शांत राहणार नाही. किंवा जे चोर लोक असतात ते स्तेय करतात म्हणजे चोरी करणे, ते चोर लोक शांत नसतात. तर मानसिक आपल्याला जर आपल्याला मन शांत करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा यम नियम हे पाळलेच पाहिजे. त्यानंतर हे जे सर्व यम आहेत म्हणजे आता मग सांगितले तत्र सत्य, तत्र हिंसा, सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यम हे जे सांगितलेले आहेत किंवा हठयोगकारांनी सांगितलेले आहेत किंवा पुढे सांगणार आहेत की श्रीकृष्णांनी गीतेमध्ये 12 प्रकारचे यम सांगितलेले आहेत. हे सगळे जे यम आहेत हे सगळे यम शारीरिक स्तरावर तर यांचं पालन करायचंच आहे, पण मात्र मानसिक स्तरावर सुद्धा त्यांचं जास्त पालन करायचं आहे. आणि याच्या संदर्भात एक संदर्भ आलेला आहे गीतेमध्ये की आणि अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे गीतेमध्ये त्याचं की जे विषयांविषयी जे लोक इंद्रिय निग्रह करतात आणि ते कर्म करत नाही. म्हणजे समजा मला एखाद्या व्यक्तीला खूप बोला वाटतंय तर मी माझ्या वाणीचा निग्रह करून घेईल, मी तिला बोलणार नाही. पण तर माझ्या मनात अशी विचार येत असतील की दुसरं कोणीतरी त्या व्यक्तीला बोलेल तर अशी जी वृत्ती आहे किंवा असा जो आत्मा आहे त्याला विमूढ आत्मा असं म्हटलेलं आहे किंवा मिथ्याचारी असं म्हटलेलं आहे श्रीकृष्णाने गीतेमध्ये. तर आपलं जे वर्तन आहे म्हणजेच काय हे की हे यम आहेत हे मानसिक स्तरावर सुद्धा त्यांचं तेवढंच पालन करायचं आहे. त्यानंतर यम हे सार्वभौम आहेत आणि समाजाचा स्तर उंचवणारे आहेत. समाजात यम म्हणजे काय आहेत, हे नियम आहेत. समाजात वावरताना पाळायचे नियम म्हणजेच यम आहे आणि प्रत्येकाने जर हे नियम पाळले तर समाज किती सुदृढ सुसंस्कारी होईल याचा प्रत्येकाने हा मनन चिंतनाचा भाग आहे. प्रत्येकाने जर हे केलं की मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, तर एक सुसंस्कृत समाज निर्माण होण्यासाठी समाज निर्माण होईल असं मला वाटतं. त्यानंतर आता आपण वेगवेगळे जे प्रकार सांगितलेले आहेत किंवा यम कुठले आहेत ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर प्रथम हठयोग प्रदीपिकेमध्ये किंवा स्वामी स्वात्माराम यांनी 10 जे यम सांगितलेले आहेत ते कोणते आहेत ते बघूया. त्यामध्ये प्रथम आहे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृती, दया, अर्जव, मिताहार आणि शौच. आणि त्यानंतर आपण अकॉर्डिंग टू महर्षी पतंजली अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे प्रकार सांगितलेले आहेत.
तर आता सर्वात प्रथम आपण बघूया अहिंसा. अहिंसा म्हणजे काय? तर हिंसा न करणे हा त्याचा अर्थ आहे. आणि अहिंसा न करणे, तर अहिंसा हे आपल्याला, आपण अहिंसा शब्द ऐकलं की आपल्याला फक्त एकच गोष्ट आठवते, फक्त शारीरिक हिंसा न करणे हाच अर्थ आपण घेत असतो. पण हिंसा जी शारीरिक, मानसिक आणि वाचिक ह्या सगळ्या हिंसेचा त्याग करणं हा अपेक्षित आहे अहिंसा या शब्दामध्ये. तर उदाहरणार्थ तर मी तुम्हाला सांगते की ठीक आहे, कोणत्याही प्राणीमात्रांना त्रास देणं किंवा कष्ट देण्याचं ते आपलं वर्तन आहे, त्याला हिंसा असं म्हणतात. तर शारीरिक हिंसा म्हणजे अगदी जाऊन हाणामाऱ्या करणं म्हणजे शारीरिक हिंसा होते. पण मानसिक हिंसा म्हणजे काय? तर मानसिक हिंसा म्हणजे आपल्या मनात मत्सरतेचा किंवा द्वेष भावना ठेवणं, हे सुद्धा मानसिक हिंसा होय. ही मानसिक हिंसा होय. तर तशा प्रकारे आपला भाव नसायला हवा, मानसिक हिंसा आपल्यामध्ये नसायला हवी. त्याच्यानंतर वाचिक हिंसा म्हणजे दुसऱ्याला त्रास होईल असे कष्टप्रद वाक्य बोलणे म्हणजेच वाचिक हिंसा होईल. किंवा आपण म्हणतो ना नेहमी की शरीराचे घाव लवकर भरतात, पण तेवढ्या लवकर मनाचे घाव भरत नाही. त्याच्यामुळेच कसं आहे की आपल्या कोणाच्याही आत्म्याला ठेस लागेल असं शब्द आपण बोलता कामा नये. थोडक्यात काय आहे की कायिक, वाचिक आणि मानसिक या कुठल्याही प्रकाराने प्राणीमात्रांना पीडा न देणं म्हणजे हिंसा होय. आणि आणखीन प्राणीमात्रांमध्ये दया, करुणा दाखवणे हा पण हिंसेचाच एक भाग आहे. आणि पतंजलींना काय अपेक्षित आहे, तर कोणत्याही क्षणी कुठल्याही प्रकारच्या प्राण्याचा द्रोह न करणे किंवा दुसऱ्यांचा द्वेष न करणं ही अहिंसा पतंजली दर्शनाला अपेक्षित आहेत. आणि अहिंसेचे पालन जर केले तर आपापसातील वैरभाव हा नष्ट होतो किंवा नाहीसा होतो, असं याचं फल सांगितलेलं आहे. त्यानंतर सत्य म्हणजे खरे बोलणे अकॉर्डिंग टू महर्षी पतंजली, आणि कपटीपणाने किंवा छलवादीप्रमाणे वर्तवणूक न करणे अकॉर्डिंग टू हठयोग प्रदीपका. थोडंसं वेगवेगळं सांगितलेलं आहे. सत्य म्हणजे खरं बोलणे हे एक सांगितलेलं आहे की पतंजली ऋषींनी, आणि कपटीपणाने न वागणे किंवा छलवादी वृत्तीपणाने न वागणे म्हणजे हे सांगितलेलं आहे स्वामी स्वात्माराम यांनी. थोडक्यात की आपल्याला माहिती की जे स्वयंप्रकाशित असून त्याला व्यवहारात विरोध नसतो तेच सत्य आहे. आचार्य पतंजलीनुसार यथार्थ निदर्शक तत्व म्हणजे सत्य होय. आपण जसं ऐकलं आहे, जसं अनुमनाने जाणलं आहे, त्यानुसार वाणी व मन यांची प्रवृत्ती असणे म्हणजे सत्य होय. आणि आपण जर असत्य बोलत राहिलो तर त्याच्यामध्ये कलह, वाद, संघर्ष आणि विरोध निर्माण होतो. आणि एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की जी गोष्ट आपण स्वतः पाहिलेली नाही आहे किंवा तिच्या ऐकलेली नाही आहे, ती आपण पाहिलेली नाही आहे आणि तिच्याबाबत आपणास काहीही माहीत नाही आहे, जी गोष्ट एखाद्या प्रामाणिक व्यक्तीपासून ऐकलेली नाही आहे, अशी गोष्ट आपण कोणाला सांगता कामा नये. आणि केवळ वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी, कुणाची खुशामत करण्यासाठी असत्य बोलू नये. आणि जर असं झालं, आपण असत्य बोललो तर ती नेहमी आपल्याला तेच करायची पाळी येते. आणि मनुस्मृतीमध्ये असं सांगितलेले आहे की नेहमी सत्य बोलावे पण कटू बोलू नये. सत्य हे धर्मास अनुकूल असल्याने ते कल्याणकारीच असतं नेहमी. आणि नेहमी ते सत्य बोलल्याने आपल्याला वाचसिद्धी प्राप्त होते. तर वाचसिद्धी म्हणजे काय? तर वाचसिद्धी म्हणजे की जे व्यक्ती बोलेल तेच तसंच घडतं. आणि प्रॅक्टिकलदृष्ट्या आपण जर सत्य बोलत राहिलो तर आपल्या शरीरावर त्याचा आरोग्यदायी परिणाम होतो. परंतु वारंवार असत्य बोलण्याने हृदयगती आपली वाढते, BP वाढतो आणि त्याच्यामुळे काय होतं, व्याधीग्रस्त होण्याची शक्यता वाढते. आणि त्यामुळे सत्य आचरण असावं आपलं. महात्मा गांधींनी सुद्धा सत्य आणि अहिंसा याच्या पालनाला विशेष महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर जे आहे अस्तेय म्हणजे चोरी न करणे. स्तेय म्हणजे चोरी करणे आणि अस्तेय म्हणजे चोरी न करणे. तर याच्यामध्ये सुद्धा आता याज्ञवल्क्य संहिता ज्या आहेत त्याच्यामध्ये मन, वचन आणि कर्म याद्वारे दुसऱ्यांचे द्रव्य हस्तगत करण्याची इच्छा बाळगणे म्हणजे अस्तेय होय. तसं पाहायला गेलं तर आपली जी वस्तू नाही आहे त्याचा आपण मिथ्या मार्गाने अवलंब करून स्वतःच्या वापरासाठी ती वापरणे म्हणजे स्तेय होय. आणि याचं तेच आहे की आपलं जे नाही आहे त्याचा आपण उपयोग करायचा नाही मिथ्या मार्गाने. आणि याच्या विपरीत काय आहे की मग जे आपलं आहे
म्हणजे जेवढा आपल्या वस्तू आहे त्याच्यामध्ये संतुष्ट जीवनयापन करणं म्हणजे अस्तेय होय. आपल्या आयुर्वेदामध्ये भागवतांनी याचा दशविध पापकर्मामध्येच त्याचा उल्लेख केलेला आहे. थोडक्यात दुसऱ्याचे द्रव्य हस्तगत करण्याची भावना बाळगल्याने आपल्याला जर सारखं असं वाटत राहिलं की दुसऱ्यांची वस्तू घ्यावी तर ती व्यक्ती जी आहे ती असत्यवादी, अन्यायी आणि अत्याचारी बनते. आणि हे याच्यामुळे काय होतं, कलह निर्माण होतो समाजामध्ये. त्याच्यामुळे आपलं जे वर्तन आहे ते अस्तेयाचंच पाहिजे आणि अस्तेयाची जर सिद्धी झाली तर त्या व्यक्तीला आहे ती सर्वरत्नांची प्राप्ती होते. सर्वरत्नांची प्राप्ती होते म्हणजे त्याला आवश्यकतेनुसार सर्व वस्तू मिळत राहतात. त्यानंतर चौथं जे आहे ते ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्यामध्ये ब्रह्मामध्ये विचरण किंवा याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे वेद अभ्यास करून आपल्या वीर्याची रक्षा करणं हे अपेक्षित आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जे ब्रह्मचर्य पाळलं ती ओजाची वृद्धी होते, बलाची वृद्धी होते, वीर्य लाभ होतो. तर याच्यामध्ये बरंच काही सांगण्यासारखं आहे. पण बिईंग यू आर ऑल आयुर्वेदिक स्टुडंट तुम्हाला बरंच सगळं काही माहिती आहे. पण विद्यार्थी अवस्थेमध्ये आणि किशोर अवस्थेमध्ये मात्र ब्रह्मचर्य चे पालन हे करणे नितांत गरजेचं आहे. त्याच्यामुळे धी, धृती, स्मृती यांची वाढ होऊन ओजरक्षण होते. त्याच्यामुळे ब्रह्मचर्य पाळायलाच हवे. आणि ब्रह्मचर्याचे योग्य प्रमाणे जर पालन केले तर चित्तजय होतो आणि त्याला विलक्षण सामर्थ्य प्राप्त होते. त्याच्यामुळेच माहिती आहे आपल्याला की कुस्तीपटू जे असतात किंवा पहिलवान जे असतात ते लग्न करत नाही आणि जो कुस्तीपटू लग्न करतो तो कुस्तीमध्ये जास्त काही टिकत नाही. तर याच्यावरूनच आपल्याला अंदाज लावता येईल की ब्रह्मचर्य हे किती बल प्राप्त करून देणारं आहे. त्याच्यानंतर अपरिग्रह याचा अर्थ की साठा न करणे. मग कसं असतं, धनधान्य इत्यादी जे आपल्या भोगाच्या वस्तू आहे त्यांचा आवश्यकतेपेक्षा जास्त अधिक संग्रह करण्याची वृत्ती म्हणजे परिग्रह आणि या वृत्तीचा निरोध करणं म्हणजे अपरिग्रह. तर या परिग्रह केला तर तीन एक आहे की आपल्याला जे एखादी वस्तूचा साठा करायचा असतो तर त्याच्यामध्ये आपण जी परिश्रम घेतो त्याच्यामध्ये आपला वेळ आणि ऊर्जा वाया जाते. तर ती वेळ आणि तो ऊर्जा आपल्याला आध्यात्मिक प्रगतीकडे लावण्यासाठी आपण साठा करू नये. बरं ठीक आहे, साठाही करून घेतला आपण, पण परत तो साठा टिकवण्यासाठी परत आपल्याला वेगळा वेळ आणि ऊर्जा खर्च करावी लागते. वेळ जरी नाही खर्च करायला तर आपल्याला मॅनेज करावं लागतं ना सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये आपली ऊर्जा वाया जाते. बरं ठीक आहे, तो साठाही टिकवला आहे, पण परत आपल्याला ही पण भीती असते ते चोरी जाऊ नये, ते लुटलं जाऊ नये आणि त्याचे आपल्याला कायम धाकधूक राहत असते. आणि जर समजा ते चोरीला गेलं किंवा लुटलं गेलं तर त्याचं दुःख होतं ते आणखीनच वेगळं. त्याच्यामुळं योग साधनेमध्ये असताना पतंजली मुनींना साठा करणं हे कुठेही मान्य नाही आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे की कोणत्याही गोष्टीचा साठा न करणे, अति जास्त प्रमाणात साठा न करणे. तर याच्या संदर्भात एक श्रीकृष्णांचं पण गीतेमध्ये सांगितलेलं आहे श्रीकृष्णांनी पण की जो माझे एकाग्र चित्ताने भक्ती करल तर त्याच्या सर्व ज्या दैनंदिन गरजा आहेत त्याची मी पूर्ती करतो आणि त्याचे सदैव मी रक्षण करत असतो. हे अपरिग्रहामधून आहे ना भक्तिभावच वृद्धिवत होत असतो. त्याच्यामुळं अपरिग्रह हे एक यमामध्ये सांगितलेलं आहे अकॉर्डिंग टू महर्षी पतंजली. आता जे पुढचे आहेत ते हठयोग प्रदीपिकेप्रमाणे आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पुढचं आहे की क्षमा याचा अर्थ काय की दुसऱ्याला माफ करण्याची वृत्ती. आणि बिलीव्ह मी की दुसऱ्याला माफ करणं एवढं सोपं काम नसतं. जर आपल्या मनात सहनशीलता असेल तरच आपण दुसऱ्याला माफ करू शकतो. विचार करा की एखादा आहे तो तुमच्या विरुद्ध काहीतरी काम करतोय, तुम्हाला सतत त्रास देण्याचा प्रयत्न करतोय, तरी तुम्ही त्याला माफ करता. तर याच्यासाठी तुमचं मन हे अतिशय मोठं असावं लागतं. आणि तुम्ही जर त्याला क्षमा देत असाल तर याचा जो मेन बेस आहे ना किंवा याचं जे फाउंडेशन आहे ना हे फक्त सहनशीलता आहे. तुमच्यामध्ये जर सहनशीलता असेल तरच तुम्ही समोरच्या व्यक्तीला माफ करू शकताय. आणि दुसरी एक गोष्ट आहे, एखाद्या माणसांकडून चूक झाली तर तुम्ही त्याला क्षमा केली तर त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी श्रद्धा, विनम्रता, सन्मानच वाढणार आहे जो क्षमा करेल त्याच्या विरुद्ध. आणि तुम्ही जर त्याला दंड केला तर तो सुधरल का नाही सुधरल याची गॅरंटी नाही, पण
देशभाव पण त्याच्या मनात वाढू शकतोय. त्यामुळे क्षमाशील वृत्ती असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते धृती. धृती म्हणजे पेशन्स किंवा धैर्य. आपल्या आयुष्यात जर काही चुकीचं होत असेल किंवा जीवनात तुम्ही काही प्रगती करत नसाल, तर काही प्रोग्रेस होत नसेल, तर तेव्हा धैर्याचं पालन करणं अतिआवश्यक असतं. आणि धैर्याचे पालन केलं तर आपली सहनशीलता वाढते. आणि धैर्य हा गुण हा पृथ्वी महाभूतामध्ये अतिशय जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्या घरातले वृद्ध असतात किंवा आपले आजी आजोबा असतात, ते सकाळी उठल्याबरोबर धरती मातेला प्रणाम करूनच मग सगळे त्यांचे दैनंदिन काम करतात. तर त्यांचा भावार्थ एवढंच असतं की ही पृथ्वी जसं सर्वांचा भार सांभाळते आहेत, धैर्याने सगळं सांभाळत आहे, तेवढं धैर्य हा गुण आमच्यामध्ये येऊ दे. आणि धृती हा अकॉर्डिंग टू हठयोग प्रदीपिका म्हणजे स्वामी स्वात्माराम यांच्यानुसार एक यम आहे. त्यानंतर जे आहे ते दया. दया म्हणजे सहानुभूतीचा भाव. आपल्या मनामध्ये सर्व पृथ्वीवरील जेवढे जीवजंतू आहे त्यांच्या सर्वांच्या प्रती आपल्या मनात हा दयाचा भाव हवा. जर आपलं वागणं जर कठोर असेल तर आपण योग साधनेत कदाचितही पुढे जाऊ शकत नाही. आणि दया आणि आर्जव हे थोडेसे सारखेच आहे, म्हणजे समानार्थीच आहे. की आर्जव म्हणजे आपल्या वागण्यात आणि स्वभावात कोमलता हवी, आपण फ्लेक्झिबल हवं. काही लोकांचं कसं असतं, त्यांना एकदम सगळं पॉईंट टू पॉईंट पाहिजे असतं. म्हणजे कसं, मला हीच भाजी पाहिजे, मला हीच भाजी नको, किंवा मग योगाभ्यास करताना पण हेच प्रकारची मॅट पाहिजे, हीच रंगाची मॅट पाहिजे, असं पॉईंट टू पॉईंट अशा कोणत्याच गोष्टी नको. जे असेल त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी पाहिजे आपल्यामध्ये, किंवा कोमल भाव पाहिजे, जसं असेल तसं ॲडजस्ट करून घेण्याची वृत्ती पाहिजे. हेच सर्व आर्जव ह्या अर्थामध्ये येतं, आर्जव ह्या यमामध्ये येतं. त्यानंतर जे आहे ते मिताहार. मिताहार म्हणजे उदराचा 1/4 भाग रिकामा ठेवून जो पचण्यास हलका आहे, म्हणजे सहजगता जो पचण्याचा आहार आहे आणि जो स्निग्ध आणि मधुर आहे, अशा आहाराचं सेवन म्हणजे मिता आहार आहे. आणि मिता आहाराला योग साधनेमध्ये अतिशय महत्त्व आहे. अति आहार हा मी पहिल्या स्लाईडमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की अति आहार हा योग बाधक तत्व सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे योग साधण्यात प्रवीण व्हायचं असेल तर मिताहार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर सोच किंवा शुद्धी. तर शुद्धीचे शारीरिक शुद्धी आणि शारीरिक शुद्धी आणि मानसिक शुद्धी असे, आणि बाह्य आणि अभ्यंतर असे प्रकार पडतात. तर बाह्य शुद्धी अभ्यंग, उठणं, स्नान याद्वारे जी होती ती बाह्य शुद्धी. आणि अभ्यंतर शुद्धी जी आहे ती पंचकर्म ही आयुर्वेदातली एक स्पेशालिटी आहे. त्याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य हे कर्म येतात. आणि षटकर्म जी की योगिक शुद्धी क्रिया ही आपण त्यांना म्हणतो. धोती, नेती, नवली, बस्ती, त्राटक आणि कपालभाती याद्वारे आपण अभ्यंतर शुद्धी करू शकतो. त्याच्यानंतर शारीरिक आणि मानसिक. मग परत शारीरिकमध्ये अभ्यंग, उठणं, स्नान हेच येणार आहे. आणि मानसिक शुद्धी जी आहे ती षड्रूपींचा त्याग, म्हणजे काम, क्रोध, मोह, लोभ, ईर्ष्या, द्वेष आणि मत्सर या सगळ्यांचा त्याग करून स्वार्थी भावनेचा त्याग करणे आणि परोपकाराने वागणे याच्याद्वारे आपली मानसिक शुद्धी होते. तर अशा प्रकारे हे सगळे जे आहेत हे 10 अकॉर्डिंग टू हठयोग प्रदीपिका म्हणजे स्वामी स्वात्माराम यांनी 10 यम सांगितलेले आहेत. आणि हे सर्व आहे हे फाउंडेशन ऑफ योगा सांगितलेले आहेत. त्यानंतर श्रीमद भगवद्गीतेमध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, संचय न करणं, ब्रह्मचर्य, मौनव्रत, क्षमा, लज्जा, आस्तिकता, असंगती आणि अभय हे 12 प्रकारच्या यमाचं वर्णन केलेलं आहे. तर ह्या सर्व लेक्चर्समधून कॉमन जे प्रश्न येतात तर त्याच्यामध्ये पहिला आहे की हठयोग प्रदीपिकेमध्ये यमाचा अंतर्भाव योगांगात का बरं केलेला नाही आहे. तर याचं लॉजिकली असं उत्तर देऊ शकते की यम जे आहेत ते फाउंडेशन ऑफ योग सांगितलेले आहेत. म्हणजे तुम्ही त्याच्यात प्रवीण व्हा आणि मग योगा अभ्यास करा. त्याच्यामध्ये प्रवीण झाल्याशिवाय, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही निपुणता मिळवण्यासोबत तुमचा योग साधना जी आहे ती सिद्ध होऊ शकणार नाही आहे. म्हणून त्याचा योग अंगात वर्णन न करता डायरेक्ट त्यांचं आधारभूत जे तत्व आहे त्याच्यामध्येच, म्हणजे तिथे त्यांनी साधक तत्व, बाधक तत्व, आहाराचं वर्णन केलेलं आहे. तिथेच त्यांनी 10 यम आणि 10 नियम याचं वर्णन केलेलं आहे. तर याचा आपण लॉजिकली असं विचार करू शकतोय की समजा मी
कोणाला तरी त्रास देते आणि मी मेडिटेशनला बसले तर होईल का मेडिटेशन? आपलं नाही होणार, साहजिक आहे. मी काहीतरी खोटं बोललेले आहे, मी सारखं सतत खोटं बोलते आहे आणि मेडिटेशनला बसलेले आहे, तर माझ्या मनामध्ये सारखे तेच विचार राहणार आहे. तर स्वामी स्वात्माराम यांना हेच अपेक्षित असेल की तुम्ही यम नियमाचं पहिल्यांदा पालन करा आणि नंतर योग साधनेमध्ये प्रवीण, म्हणजे मेन जे योग आहे त्यांनी आसन, प्राणायाम, बंधमुद्रा आणि नादानुसंधान हे 4 अंग सांगितले योगाचे. पण फाउंडेशन ऑफ योगा याच्यामध्ये त्यांनी यम याचा अंतर्भाव केलेला आहे. यम, नियम, आसन, साधक तत्व आणि बाधक तत्व याचं लॉजिकल उत्तर आपण असं सांगू शकतोय. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे की नेहमीच दुसऱ्याला क्षमा किंवा दया केली तर त्यांना तशीच सवय लागणार नाही का? तर याचं असं आहे की समजा ठीक आहे, तुम्ही क्षमा नाही केली, त्या व्यक्तीला दंड केला, तर ते सुधारेल त्याची गॅरंटी नाही आहे. दुसरं की त्यांच्या मनात द्वेष उत्पन्न होईल, तर तुमच्या लेवलपेक्षा वरचे लोक असतील तर ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे अल्टिमेटली तुमचं मानसिक स्वास्थ्य खराब होणार आहे. आणि तुमच्या हाताखालचे लोक असतील तर तुम्ही सांगितलेलं काम नीट करणार नाही आहे. म्हणजे ह्यान त्यान प्रकाराने आपल्यालाच त्रास होणार आहे, आपल्याच हे होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही त्यांना क्षमा केली तर त्यांच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष उत्पन्न होणार नाही आहे. द्वेष, चांगली भावना येऊ न येऊ पण द्वेष तर उत्पन्न होणार नाही आहे. त्याच्यानंतर त्यांच्या मनात तुमच्याबद्दल सन्मान उत्पन्न होणार. सन्मान म्हणजे ठीक आहे बा, मी चुकलो तरी पण मला माफ केलेलं आहे. तर हे असं, तर त्याच्यामुळे क्षमा सवय लागेल की काय, तर ते तसा विचार करण्यापेक्षा आपला स्वतःचं मानसिक स्वास्थ्य ठीक ठेवण्यासाठी क्षमा आणि दया केली तर ते फायद्याचं ठरेल. कारण की सर्वात महत्त्वाचं आहे आपलं मेंटल स्वास्थ्य किंवा मानसिक स्वास्थ्य. मग 2 काम आपल्याला जास्त करून घ्यावं लागले किंवा समोरचा काम करत नाही आहे, ते याच्यापेक्षा आपण जे आहे की ठीक आहे, मला काम करावं लागतं आहे जास्त किंवा काही होतं आहे, तर क्षमा आणि दया केलेलं नेहमीच परवडण्यासारखं आहे. एकदम प्रॅक्टिकली जरी विचार केला की क्षमा आणि दया हे केलेलं नेहमीच परवडण्यासारखं आहे. कारण की त्याच्यामध्ये आपसात वेळ निर्माण होत नाही. आणि दुसरी गोष्ट जी आहे की आपल्याला मानसिक त्रास होत नाही आणि तेही महत्त्वाचंच आहे. त्याच्यामुळे दुसऱ्याला सवय लागते की याचा विचार करण्यापेक्षा आपण आपलं स्वास्थ्य कसं व्यवस्थित राहते त्याच्यासाठी आपण दुसऱ्याला क्षमा आणि दया केली पाहिजे असं मला वाटतं. ओके, थँक्यू.